हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल टेक सायन्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्स अंतर्गत ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 याविषयी माहिती समजून घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण समजून घेऊया लेट्स अंडरस्टँड. यामध्ये मेंडेल्स प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी म्हणजेच मेंडेल यांचे आनुवंशिकतेचे सिद्धांत हे काय आहेत आपल्याला समजून घ्यायचं आहे. यामध्ये पहिला जो सिद्धांत आहे तो म्हणजे मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑफ द मोनोहायब्रिड क्रॉस आणि दुसरा आहे मेंडेल्स एक्सपेरिमेंट ऑफ द डायहायब्रिड क्रॉस. म्हणजे याचा अर्थ मेंडेलचा एकसंकर संततीचा प्रयोग आणि मेंडेलचा द्विसंकर संततीचा प्रयोग हा काय आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे रेफरन्स संदर्भ स्टँडर्ड 9th चॅप्टर 16 हेरिडिटी अँड व्हेरिएशन. स्टँडर्ड 9th मध्ये 16th चॅप्टर आहे हेरिडिटी अँड व्हेरिएशन. यावर आधारित आपल्याला हा एक्सपेरिमेंट समजून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. कॉम्पिटन्सी स्टेटमेंट म्हणजे क्षमता विधाने. यामध्ये दोन प्रकारची क्षमता विधाने ही आपल्याला लक्षात घ्यायची आहे. त्यापैकी पहिला आहे अंडरस्टँड्स मेंडेल्स एक्सपेरिमेंट्स ऑन मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिड प्रोजेनी अँड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. म्हणजेच याचा अर्थ असा की मेंडेलचा एकसंकर संततीचा जो प्रयोग आहे यामध्ये एक्सपेरिमेंट्स डायहायब्रिड प्रोजेनी अँड द प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी याविषयी आपल्याला माहिती समजून घ्यायची आहे. सेकंड आहे राईट्स द रेशो ऑफ जिनोटाईप अँड फिनोटाईप. म्हणजेच आपल्याला जनुकविधा आणि स्वरूपविधा यांची गुणोत्तरं काय आहेत हे आपल्याला लिहिता येतात हे आपण यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील मुद्दा पाहूया लेट्स टेक ए लुक. यामध्ये दोन अशा प्रकारचे पॉईंट्स दिलेले आहे. त्यातला पहिला पॉईंट्स आहे मेंडेल ब्रॉट अबाउट द क्रॉस बिटवीन 2 pea plants with only one pair of contrasting characters. Example, tall plant and dwarf plant. This type of cross is called a monohybrid cross. Mono means one, म्हणजे हा एकसंकर संततीचा प्रयोग आहे. यामध्ये फक्त विरुद्ध लक्षणाच्या एकाच जोडीचा समावेश असतो आणि यामध्ये एक्झाम्पल म्हणून टॉल प्लांट अँड ड्वार्फ प्लांट घेतले आहे. तर अशा पद्धतीचा हा जो प्रयोग आहे याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हणतात. त्यानंतर सेकंड आहे डायहायब्रिड क्रॉस. इन द डायहायब्रिड क्रॉस डाय मीन्स two pairs of contrasting characteristics are under consideration. Mendel performed more experiments on hybridization in which he considered more than one pair of contrasting characteristics. He brought about a cross between a pea plant producing rounded and yellow colored seeds. English letter capital R, capital Y, and a pea plant with wrinkled and green colored seeds. small r, small y. बघा या ठिकाणी जे दोन आपल्याला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत त्यापैकी पहिला कॅरेक्टर्स जो आहे तो आहे शेप ऑफ सीड आणि दुसरा कॅरेक्टर जो आहे तो कलर ऑफ द सीड्स अशा पद्धतीचा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जेव्हा क्रॉसिंग करायची असेल तेव्हा या ठिकाणी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घ्यावे लागतात आणि ते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की राऊंड अँड येलो कलर्ड सीड्स आणि नेक्स्ट आहे रिंकल्ड अँड ग्रीन कलर्ड सीड्स. अशा पद्धतीने ह्या दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्समध्ये जो क्रॉसिंग घडून येतो त्यालाच डायहायब्रिड क्रॉस म्हणतात. अशा पद्धतीने हे डायहायब्रिड क्रॉस आपण समजून घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट पॉईंट आहे लेट्स प्रॅक्टिस. आपल्याला सराव करायचा आहे, तो सराव करूया. यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे. बघा काय क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन्स आहे
राईट नेम्स, आपल्याला नावे लिहायची आहे. इन मेंडेल्स मोनोहायब्रिड एक्सपेरिमेंट्स इन जनरेशन P1, P1 जी जनरेशन आहे मोनोहायब्रिड क्रॉसमधली, यामध्ये आपल्याला इंग्लिश लेटर टॉल प्लांटसाठी कोणते यूज केले जातात ते आपल्याला इथे लिहायचे आहे. त्यानंतर सेकंड, इंग्लिश लेटर यूज फॉर ड्वार्फ प्लांट्स, म्हणजे टॉल प्लांटसाठी आणि ड्वार्फ प्लांटसाठी कोणकोणत्या प्रकारचे इंग्लिश लेटर यूज केले जातात ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर बघा, पहिल्यासाठी कॅपिटल टी, त्यानंतर सेकंड जे आहे ड्वार्फ प्लांट, त्यासाठी जे इंग्लिश लेटर आहे ते आहे स्मॉल टी. अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन झाला. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, राईट द नेम्स ऑफ डॉमिनंट अँड रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन बीइंग इन द फॉलोइंग टेबल. खाली एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये आपल्याला डॉमिनंट म्हणजेच प्रभावी आणि रेसेसिव्ह म्हणजेच अप्रभावी असे लक्षणं किंवा गुणधर्म हे मानवामध्ये कोणत्या प्रकारचे आहे ते आपल्याला ह्या टेबलमध्ये दिलेले आहे. जे राहिलेले आहे ते आपल्याला कंप्लीट करायचे आहे. बघूया टेबल. बघा, हा टेबल आहे डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर्सच्या बाबतीमध्ये. पहिल्यांदा इथे दिलेला आहे रोलिंग टंग डॉमिनंट कॅरेक्टर असेल तर रेसेसिव्ह कॅरेक्टर्स कोणता असणार आहे बघा, तो आहे नॉन रोलिंग टंग. त्यानंतर रेसेसिव्हमध्ये अब्सेन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म, म्हणजे आर्म्सवर किंवा आपल्या हातापायावर जर हेअर्स नसेल तर तो रेसेसिव्ह कॅरेक्टर्स आहे. मग डॉमिनंट कॅरेक्टर्स काय असणार आहे बघा, प्रेझेन्स ऑफ हेअर्स ऑन आर्म्स, म्हणजे आर्म्सवर हेअर्स असणे म्हणजे हा डॉमिनंट कॅरेक्टर्स आहे. त्यानंतर ब्लॅक अँड कर्ली हेअर, काळे आणि कुरळे केस, हा डॉमिनंट कॅरेक्टर्स आहे. तर रिसेसिव्ह कॅरेक्टर्समध्ये बघा ब्राऊन अँड स्ट्रेट हेअर, म्हणजेच पांढरे किंवा भुरे आणि सरळ अशा पद्धतीचे जे हेअर्स आहे हे आपल्याला रेसेसिव्हमध्ये लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर अटॅच एअर लोब, हा रेसेसिव्ह कॅरेक्टर दिलेलाच आहे, आपल्याला कंप्लीट करायचं आहे. डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये काय येणार आहे बघा, तर फ्री एअर लोब हे डॉमिनंट कॅरेक्टर्समध्ये येणार आहे. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सेकंड. त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 जो आहे यामध्ये राईट द करेक्ट आन्सर्स इन द ब्लँक्स इन मेंडेल्स एक्सपेरिमेंट्स ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. आपल्याला मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये मेंडेलच्या जे एक्सपेरिमेंट दिलेले आहे त्यामध्ये बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. नेक्स्ट अशा पद्धतीने या ठिकाणी मोनोहायब्रिड क्रॉसचा एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे. तर या मोनोहायब्रिड क्रॉसच्या एक्सपेरिमेंटमध्ये जे आपल्याला स्पेस दिसत आहे, खाली जागा दिसत आहे, त्या ठिकाणी आपल्याला इथे फिलअप करायचं आहे. बघा, पॅरेंटल जनरेशन P1 आहे. इथे फिनोटाईप घेतलेले आहे टॉल वर्सेस ड्वार्फ. जिनोटाईप आहे कॅपिटल टी स्मॉल टी. त्यानंतर गॅमेट्स दिलेले आहे कॅपिटल टी स्मॉल टी. तर इथे येणारा जो टॉल जो प्लांट आहे तर त्या टॉल प्लांटसाठी जे इंग्लिश लेटर जे आहे ते येणार आहे बघा कॅपिटल टी स्मॉल टी. म्हणजे अशा पद्धतीने हा टॉल प्लांट आहे याला म्हणतात फर्स्ट फिलियल जनरेशन म्हणजेच F1. त्यानंतर नेक्स्ट साईडचा टेबल जो दिलेला आहे त्यामध्ये बघू शकता आपण, यामध्ये पॅरेंटल जनरेशन P2, सेल्फिंग इन F1, फिनोटाईप दिलेला आहे, जिनोटाईप दिलेले आहे, गॅमेट्स दिलेले आहे. त्यानंतर सेकंड फिलियल जनरेशन म्हणजेच F2 हे आपल्याला या टेबलमध्ये कंप्लीट करायचं आहे. बघा, पहिल्या टेबलमध्ये इथे काय येणार आहे कॅपिटल टी म्हणजेच टॉल प्लांट, आणि त्यानंतर आहे नेक्स्ट स्मॉल टी ड्वार्फ प्लांट. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला एक्सपेरिमेंटचं जे ऑब्झर्वेशन आहे ते करून आपल्याला यामध्ये जे काही स्पेस दिलेले आहे ते आपण कंप्लीट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. बघा, या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे आणि टाईप्स आपल्याला जे फाइंड आउट करायचे आहे. यामध्ये जे जागा तुम्हाला खाली दिसत आहे ती बघा F2 प्युअर डॉमिनंट टॉल प्लांट्स आहे. तर या ठिकाणी टाईप्स जो आहे तो काय येणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे.
इकडे F2 आहे, प्युअर रिसेसिव्ह आहे, ड्वार्फ प्लांट्स आहे, होमोझायगस ऑलरेडी दिलेला आहे. त्यानंतर F2 हायब्रिड प्लांट्स आहे, टॉल प्लांट्स आहे. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी टाईप्स त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. बघूया आपण यामध्ये काय टाईप्स येणार आहे. पहिल्यामध्ये येणार आहे होमोझायगस, कारण प्युअर डॉमिनंट आहे, कॅपिटल टी म्हणून होमोझायगस. त्यानंतर बघा हेट्रोझायगस, कारण या ठिकाणी हायब्रिड प्लांट्स आहे, एक कॅपिटल टी आहे, दुसरा स्मॉल टी आहे, म्हणजेच हेट्रोझायगस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. स्टडी द फॉलोइंग टेबल ऑफ मेंडल्स एक्सपेरिमेंट ऑफ डायहायब्रिड क्रॉस अँड राईट द आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा अशा पद्धतीने हा एक टेबल आहे. या टेबलचं आपण केअरफुली ऑब्झर्वेशन करा आणि ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला त्या खाली दिलेले जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर आपल्याला शोधून काढता येईल. बघा या ठिकाणी पहिला दिलेला आहे, राईट द इंग्लिश लेटर्स फॉर द गॅमेट्स फ्रॉम द टेबल अबोव. आता जो आपण टेबल बघितलेला आहे त्या टेबलवरून आपल्याला यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की A to D पर्यंत राऊंड आणि येलो, त्यानंतर रिंकल्ड येलो, राऊंड ग्रीन, रिंकल्ड ग्रीन यासाठी येणारे इंग्लिश लेटर्स कोणते आहे बघूया आपण. पहिल्यासाठी इंग्लिश लेटर येणार आहे कॅपिटल आर, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. नेक्स्ट रिंकल्ड येलोसाठी आहे स्मॉल आर, कॅपिटल वाय, कॅपिटल वाय. त्यानंतर राऊंड ग्रीनसाठी बघा कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय. त्यानंतर रिंकल्ड ग्रीनसाठी बघा स्मॉल आर, स्मॉल वाय. अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट करता येईल. त्यानंतर बी, राईट इट्स फिनोटिपिक रेशो. बघा फिनोटिपिक रेशोमध्ये इथे सुद्धा A to D पर्यंत आपल्याला इंग्लिश लेटर आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. राऊंड येलोसाठी बघा 9 रेशो आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे फिगरमध्ये आपल्याला लिहावं लागणार, म्हणून राऊंड येलोसाठी 9 म्हणजे 9 अशा प्रकारचे राऊंड येलो आहे त्या टेबलमध्ये. त्यानंतर रिंकल्ड येलो असे 3 आहेत, राऊंड ग्रीन आहे याच्यामध्ये 3 आहेत, रिंकल्ड ग्रीनमध्ये 1 आहेत. या पद्धतीने हे फिनोटिपिक रेशो आहे. त्यानंतर आपल्याला सिक्वेन्समध्ये तोच फिनोटिपिक रेशो हा अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. बघा फिनोटिपिक रेशो 9:3, 3:3 अँड 3:1. त्यानंतर सी आहे राईट इट्स जिनोटिपिक रेशो. आता फिनोटिपिक नंतर आहे जिनोटिपिक रेशो. या जिनोटिपिक रेशोमध्ये आपण बघू शकता इथं ए पासून तर आय पर्यंत या ठिकाणी आपल्याला हे कॅपिटल लेटर दिसतात वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे. त्यामध्ये काय येणार ABC यामध्ये येणारे बघा या ठिकाणी जिनोटिपिक रेशो काय आहे ते 1:1, म्हणजेच पहिल्यासाठी 1, दुसऱ्यासाठी 2, तिसऱ्यासाठी 1. त्यानंतर DEF बघा DEF साठी काय येणार आहे 2:4:2. त्यानंतर GHI यासाठी बघा 1:1. अशा पद्धतीने हा रेशो आपल्याला यामध्ये फिगरमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करता येतो, आपल्याला दर्शवता येतो. त्यानंतर शेवटी आहे जिनोटिपिक रेशो. हा सिक्वेन्समध्ये आपल्याला कसा दर्शवता येईल तो बघूया. बघा 1:1:2, 4:2, 1:1. म्हणजे अशा पद्धतीने 1:2, 2:1, 1:2, 2:4, 4:2, 2:1, 1:2 अँड 2:1 अशा पद्धतीने आपण जिनोटिपिक रेशो आपण लिहू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 याविषयीची संपूर्ण माहिती विथ सोल्युशन्स आपण बघितलेली आहे. तर यानंतर बघूया आपण असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत थँक्स.